नमस्कार, मी अश्विनीताई माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत चकली. बघा किती चकली छान झालेली आहे, कुरकुरीत आणि कुसकुशीत आणि चवदार. तर अशी रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. चकली किती छान झालेली आहे ते बघा. तर मी आता तुम्हाला साहित्य सांगणार आहे. तर आपलं हे तांदूळ, आपले हे साहित्य आहे धुवून घेतलेले आहे, डाळी आहे, तांदूळ आहे. हे 1 पाव तांदूळ आहे आपले. आणि हे स्वच्छ 2 पाण्याने धुवून घेतलेले आहे, फॅन खाली सुकवून घेतलेले आहे. थंडीच आहे ते अजून असे, पण ते फॅन खाली सुकवून घेतलेले आहे. आणि हे हरभऱ्याची डाळ आहे, 100 ग्रॅम ही हरभऱ्याची डाळ आहे. 100 ग्रॅम हरभरा डाळ आहे. 100 ग्रॅम हे पोहे घेतलेले आहे, पोहे 100 ग्रॅम पोहे घेतलेले आहे. आणि हे उडदाची डाळ घेतलेली आहे, 20 ग्रॅम उडदाची डाळ आहे. आणि मुगाची डाळ आहे, ही 25 ग्रॅम मुगाची डाळ आहे, हे पण धुवून घेतलेले आहे. आणि ही बाजरी आहे, 20 ग्रॅम बाजरी आहे. आणि हा साबुदाणा आहे 20 ग्रॅम. हे जिरा ओवा आहे, हा ओवा आहे आपला. आणि हे तीळ, धने, जिरं, लाल तिखट आहे. आणि हे चवीपुरतं मीठ आहे. 10 ग्रॅम जिरे आहे, 10 ग्रॅम धने आहे. आणि हे फोडणीला तेल आहे. तर हे असं एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता हे आपण सर्व हे साहित्य आता भाजून घेणार आहोत, खमंग असं भाजून घेणार आहोत, याचा कच्चेपणा निघेपर्यंत. तर हे तांदूळ घेतलेले आहे मी आता भाजायला. तर हे मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून फॅन खालीच वाळत घातलेले आहे. उन्हात वाळू घालायचे नाही, फॅन खाली घरातच वाळू घालायचे. तर आपण आता ह्याचा कच्चेपणा निघेपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत. असं पुन्हा आपले तांदूळ असे पांढरेशुभ्र झालेले आहेत. आणि हे असं पूर्ण परतून घ्यायचं, हात देत राहायचा, असे भाजून घ्यायचे आहे. मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहे. आता आपण आपली डाळ टाकणार आहोत, हरभऱ्याची डाळ टाकणार आहोत. तर 100 ग्रॅम तीळ घेतलेले आहे मी त्याच्यामध्ये. परत एकदा सामान सांगते मी तुम्हाला. 1 पाव तांदूळ घेतलेले आहे, 100 ग्रॅम हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे, 25 ग्रॅम मुगाची डाळ घेतलेली आहे, 20 ग्रॅम उडदाची डाळ घेतलेली आहे. ही अशी खमंग डाळ अशी भाजून घ्यायची आहे, कुरकुरीत अशी होईपर्यंत, कच्चेपणा निघेपर्यंत. तर मुगा उडदा डाळ आपण सोबतच भाजून घेणार आहोत. 20 ग्रॅम साबुदाणा घेतलेला आहे, 20 ग्रॅम बाजरी, 10 ग्रॅम धने, 10 ग्रॅम जिरे, पोहे 100 ग्रॅम, 1 चमचा पोहे खायचा चमचा लाल तिखट, 100 ग्रॅम तीळ, चवीपुरते मीठ, 1 चमचा फोडणीचं तेल घेतलेलं आहे. तर असं आपलं सामान घेतलेलं आहे सगळं साहित्य. तर मुगा उडदाची डाळ पण आपली भाजून झालेली आहे मस्त खमंग. असे थंड करायला ठेवायचं आहे आपल्याला ते. आणि आता आपण बाजरी पण भाजणार आहोत. ही बाजरी पण घ्यायची आहे. ह्या बाजरीमुळे आपली चकली अशी कुरकुरीत होते. आपण खारोड्या करतो ना, कशा कुरकुरीत होतात आपल्या खारोड्या, तशी या बाजरीमुळे आपली चकली कुरकुरीत होते, खुसखुशीत होते. म्हणून मी बाजरी पण घेतलेली आहे. ही पण पाण्यामध्ये धुवून घेतलेली आहे 1-2 पाण्याने, आणि वाळत घातलेली आहे सुकू घरामध्येच फॅन खाली. हा साबुदाणा घ्यायचा आहे. साबुदाणा आपण कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हा साबुदाणा पण आता आपला भाजून झालेला आहे. असं आपण थंड करायला ठेवायचा आहे. आता आपण पोहे पण असे कुरकुरीत भाजून घ्यायचे आहे. पोहे घेतलेले आहे मी 100 ग्रॅम, हे पण असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. पोहे पण असे कुरकुरीत झालेले आहे. आता हे पण आपण काढून घेणार आहोत आणि हे थंड करायला ठेवायचं आहे. आणि हे गिरणीतून दळून आणायचं आहे. स्पेशल गिरणी असते ही आपली बेसनाची, तर दळून आणायचं आहे. तुम्हाला वाटलं तर मिक्सर मधून पण काढू शकता, पण आपल्याला हे बारीक दळायचं आहे, एकदम बारीक दळायचं आहे. हे धने घेतले आता मी, हे जिरे घेतले, हे पण एकत्र करून भाजून घ्यायचे आहे आपल्याला. आता गॅस बंद करायचा आहे आणि हे हलके असे परतून घ्यायचे आहे. सगळं डाळी आपल्याला हलक्या अशा परतून घ्यायच्या आहे, कच्चेपणा निघेपर्यंत. असे म्हणजे ते जडली नाही पाहिजे, अशी छान अशी लालसर रंगावर झाली पाहिजे, कुरकुरीत.
सगळं साहित्य. आता हे धने जिरे पण मी काढून घेणार आहे आणि हे सगळ्या डाळी ह्या थंड करायला ठेवायच्या आहे. थंडगार झाल्यानंतरच आपल्याला गिरणीतून दळून आणायचे आहे. सगळं साहित्य आपलं दळून झालेलं आहे. आता हे पूर्ण साहित्य आपलं अर्धा किलो झालेलंच आहे. 1 पाव तांदूळ जरी घेतले तरी ह्या डाळी पकडून आपले सगळं साहित्य अर्धा किलो झालेलं आहे. आता मी गिरणीतून डाळ दळून आणलेलं आहे ह्या डाळी. तर ह्या डाळी दोन ग्लास आहे, 2 कटोरे हे. ते 2 कटोरे नाही, 1 कटोरा पाणी, हे 100 ग्रॅम तीळ आणि हे ओवा, चवीपुरतं मीठ, फोडणीला तेल आणि हे लाल तिखट. तर हे पूर्ण साहित्य आता हे फोडणीचं आहे. तर हे 2 कटोरे असे पीठ होतं, तर आपल्याला 1 कटोरा पाणी घ्यायचं आहे. म्हणजे 2 गिलास जर पीठ असलं आपलं तर आपल्याला 1च गिलास पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला उकळ काढायची आहे. आणि हे आता याच्यामध्ये आपण तीळ टाकणार आहोत. तीळ टाकायचा, ओवा टाकायचे आहे, ओवा टाकायचा, तीळ ओवा टाकून घ्यायचा, लाल तिखट टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यामध्ये फोडणीला तेल टाकायचं आहे, मोहन म्हणून तेल टाकायचं आहे थोडंसं आणि त्याला उकळू येऊ द्यायचे आहे. चांगली उकळी आली पाहिजे, त्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. तर आपलं असं करायचं, आपलं जेवढं पीठ आहे ना त्याच्या अर्ध आपण पाणी घ्यायचं आहे. 2 गिलास पीठ असलं तर 1 गिलास पाणी घ्यायचं, 4 गिलास पीठ असलं तर 2 गिलास पाणी घ्यायचं. असं आपल्याला पाणी अर्ध टाकायचं आहे. आपल्याला याची उकळी येऊ द्यायची आहे याला. आणि आपल्याला पाण्याला आता उकळी आलेली आहे, तर आपण आता हे पीठ टाकून हाटून घेणार आहोत. आता आपण हे गिरणीतून दळून पीठ आणलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे चाळणीने. आणि हे पीठ आता आपण चकलीचं पीठ आता आपण याच्यामध्ये पाण्यामध्ये, या उकडीच्या पाण्यामध्ये टाकून देणार आहोत. आता हे पीठ टाकून दिल्यानंतर आपल्याला असे हे हलवून घ्यायचं किंवा असं हाटून घ्यायचं. असं हाटून घ्यायचं. आपल्याला थोडीशी हळद पण टाकायची आहे. आता हळद मी तुम्हाला दाखवलं नाही, पण मी हळद टाकलेली आहे. असं हाटून घ्यायचं आपल्याला. थोडीशी वाफ काढून, कोरडं जरी दिसतं तरी ते नंतर वाफे आल्यानंतर ते आपोआप त्याला ओलसरपणा येतो. असं आपण हे करून घ्यायचं आहे. आणि असं वाफेवर असं पूर्ण परतून घ्यायचं आहे ते. आणि याच्यावर आपण आता याची याला वाफ आलेली आहे. आता आपण याच्यावर झाकण ठेवून देणार आहोत. झाकण ठेवून दिलं की आपण 10 मिनिटं आपण असंच राहू देणार आहोत. 10 मिनिटांनी आपण बघूया तर किती मस्त सगळं मुरलं आपलं मस्त ते सामान. अजून वाफच आहे त्याच्यामध्ये. तर आपण आता जेव्हा आपण मोदक करतो तेव्हा आपलं हाटलेलं ते तांदळाचं पीठ कसं तांब्याने आपण असं घोटून घेतो, तसंच आपल्याला घोटून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच घोटून घ्यायचं आहे. तुम्ही तांब्याने घोटून घ्या, ग्लासाने घोटून घ्या, कशाने पण घोटून घ्या, पण मला घोटून घ्यायचं आहे. तर मी आता हे असं घोटून घेणार आहे. पूर्ण असं करून घ्यायचं आहे. ते एक जीव होतं मग मस्त. आणि त्याचा आपण गोळा बनवून घेणार आहोत. असं पूर्ण घोटून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच घोटायचं आहे, म्हणजे त्यात गुठळ्या होत नाही. पूर्ण घोटायचं आहे शक्य होईल लोक. आणि थंड झाल्यानंतर मग हातानंच करून घ्यायचा आहे गोळा. तर असं घोटायचं आहे आपल्याला. आता आपलं थंड झालेलं आहे, हे थंड झालेलं आहे. तर आता आपण हातानंच करून घेऊया. बघा किती मस्त गोळा झालेला आहे, मस्त झालेला आहे. पण असं काढून घ्यायचं आहे पूर्ण. आपला हा गोळा आता हातानेच तयार करून घ्यायचा. असा गोल गोल हाताने तयार करून घ्यायचा आपला गोळा. पूर्ण असं आपल्या कणिक भिजवतो तसे आपल्याला करून घ्यायचं आहे. आणि हा गोळा तयार झाल्यानंतर आपल्याला आता पूर्ण गोळा असा तयार करून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटलंच तर तुम्ही अर्धा तास ठेवू शकता, 1 तास ठेवू शकता, किंवा ताबडतोब केल्या तरी चालते चकल्या. तर मी हा असा अर्धा तास गोळा ठेवून देणार आहे. आणि आता लगेच चुरून घ्यायचा आहे तो.
तुम्हाला जर वाटलं जास्तच कोरडा झाला तर कोमट पाण्याचा हात घ्यायचा, मग त्याला असं कोमट पाण्याच्या हाताने असं चुरून घ्यायचा तो पूर्ण, आणि असा लांब लांब असा गोळा करायचा आणि चुरून घ्यायचा. गरम पाण्यामध्ये हात घालायचा. आणि आपली रेसिपी ही आपली चकली हे बिघडतच नाही. म्हणजे आपली चकली परफेक्ट रेसिपी आहे. साहित्य पण परफेक्ट आहे आणि आपली चकली आता किती मस्त होत आहे ते बघा तुम्ही आता. कारण आपलं सामान बी पूर्ण जेवढं पाहिजे तेवढंच घेतलं, कमी नाही जास्त नाही. मीठही बरोबर घेतलं, तिखटही बरोबर घेतले, डाळी बरोबर घेतल्या. आपली चकली कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. अशी चकली करून घ्यायची आहे आपल्याला. अशी तुम्ही लहान करा, मोठी करा, जेवढी वाटेल तेवढीच करा. अशी पक्की अशी त्याचं हे अशी करायची आणि हे तोडून घ्यायची आणि अशी पक्की दाबून द्यायची. हे तेलामध्ये निघली नाही पाहिजे. ते अशा पण चकल्या करून दाखवणार आहे मी 3-4 तुम्हाला. आणि आपलं तेल पण गरम करायला ठेवायचं आहे. अशा चकल्या आपल्याला बनवून घ्यायच्या आहेत सगळ्या. तर एवढ्या एक पाव तांदूळामध्ये माझ्या अर्धा किलोच्या चकल्या सहज होतात. कारण सगळ्या डाळी मिळून, तीळ मिळून, पोहे मिळून तर पूर्ण अर्धा किलोची चकली सहज होते. तर आपल्याला जर चकली करायची झाली तर आपण परत करू शकतो समजा. तर आपण मी पहिले अर्धाच किलोच्या करून पाहिले. आता नंतर आपण केव्हा बी करू शकतो ह्या चकल्या. अशा प्रमाण माहिती असलं की केव्हा बी करू शकतो आपण चकली. बघा आपल्या चकल्या किती मस्त झालेल्या आहे. रंग पण छान आलेला आहे. बघा किती मस्त चकली झालेली आहे. अशा करून घ्यायच्या आहेत. आणि तेल असं कडकडीत तापायचं आहे आणि मिडियम गॅस करायचा आहे. मिडियम गॅस करायचा. पूर्ण चकल्या आपण अशा टाकून देणार आहोत. आणि ह्या चकल्या पूर्ण टाकून द्यायच्या. तोपर्यंत आपण दुसऱ्या चकल्या बनवायला घ्यायच्या. जोपर्यंत ही चकली तळून अशी वरती येणार नाही तोपर्यंत याला हलवायची नाही आहे. ही अशी हलकी वरती येते चकली आपोआप आणि अशी कुरकुरीत होते मग. आणि त्याला लगेच टाकताबरोबर जर आपण काढायची सुरुवात केली किंवा पलटवायची सुरुवात केली तर ते तुटून जाऊ शकते. अशी पूर्ण होऊ द्यायची आहे तिला चांगली. अर्धी खूप वेळ लागते तिला व्हायला, ते लवकर होत नाही. बघू शकता पहा किती मस्त झालेल्या आपल्या चकल्या. बघा किती मस्त कुरकुरीत झाल्या. तीळ पण छान दिसतात त्याच्यामध्ये. तर ही परफेक्ट रेसिपी आहे आणि साहित्य पण बरोबर आहे आणि चवदार पण झालेली आहे आपली चकली. बघा मी असं किती वेळा केलेल्या आहे ह्या चकल्या, पहिल्यांदाच नाही. ह्या किती वेळा झालेल्या आहे माझ्या हातून चकल्या. बघा एक पण तुटली नाही तर काहीच झाले नाही, तुटली पण नाही. तर मी अशा चकल्या करून घेणार आहे सगळ्या. बघा आपल्या चकल्या किती छान झालेल्या आहे. मस्त कुरकुरीत, खमंग आणि खुसखुशीत. तर एक चकली मी तुम्हाला मोडून दाखवणार आहे. तर बघा आपली चकली किती कुरकुरीत झालेली आहे. मस्त एकदम छान. ही परफेक्ट रेसिपी आहे. तर ही रेसिपी तुम्ही अशी हे साहित्य बनवून जर केली तर बघा आपली चकली किती सुंदर झालेली आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.